नमस्कार मित्रांनो, काल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांनी मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला, विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. काही शेतकरी झाडावर चढले. ते एकंदरीत विचार करून काल त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि तदनंतर त्यांनी गिरीश महाजन यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी बोलणं करून त्यांची आज मुख्यमंत्र्याबरोबर मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये या कर्ज संदर्भामध्ये काही इतर अशा मागण्या, जवळपास 35 मागण्या रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यास समोर सादर केल्या आणि त्याच्यातल्या प्रमुख काही ज्या मागण्या होत्या शेतकऱ्यासंबंधी त्यावर आपण एक नजर टाकू. मित्रांनो, सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दलची ती मागणी होती की जे काही निकष आणि कठोर अटी त्यांनी लावल्या होत्या त्या अटी रद्द करण्याची मागणी त्यांनी प्रथम लावून धरली होती. मित्रांनो, 2017मध्ये शेतकऱ्यांना ती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली होती. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्याची या सरकारने ठरवलं होतं. तसेच त्यानंतर 2019मध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पात्र झालेत आणि त्यांनी या योजनेचा फायदा घेतला होता अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमधून वगळलं होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळं रविकांत तुपकर यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मार्गी लावण्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि तसं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की याचासुद्धा विचार करण्यात येईल. आणि त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांना जे काही हमीभाव मिळतं त्याबद्दलसुद्धा एक त्यांनी मागणी लावून धरली. त्या संदर्भातसुद्धा विचार करण्यात येईल असं सांगितलं. आणि त्यानंतर जो काही शेतकऱ्यांना जे एक प्रोत्साहनपर अनुदान पूर्वी देण्याचं ठरलं होतं, 2017मध्ये असेल, 2019मध्ये असेल, ते प्रोत्साहन अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं नाही. ते सुद्धा प्रोत्साहनपर जे अनुदान होतं, जे नियमित शेतकरी होते त्यांना देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये जवळपास निश्चित झालेलं आहे आणि ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर यावर्षी जी 2026ची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी सरकारनं जाहीर केलेली शेतकऱ्यासाठी, त्या योजनेमध्ये जे काही रेग्युलर शेतकरी असतात, जेणेकरून म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 3 वर्षापर्यंत लगातार कर्ज घेतलं आणि त्यामध्ये 2 साल जर रेग्युलर असं शेतकऱ्यांनी कर्ज भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन अनुदान म्हणून सरकारनं 50,000 रुपये जाहीर केले होते. पण त्या अनुदानामध्ये 1.5 लाख रुपयांची वाढ करावी असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यावर सुद्धा विचार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा त्यांनी की तुम्ही जर पुन्हा या मागण्या जर मान्य नाही केल्या तर पुन्हा एक झाडावर चढवून किंवा एक मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन करेल, रस्त्यावर उचेल अशी एक चेतावणी दिलेली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक आश्वासन दिलेले आहे की तुम्हाला आता परत जे एक आंदोलन करावं लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्यावर विचार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस सरकार जर झुकत नसेल त्याच वेळेस विरोधी पक्ष हा जर खंबीर जर असेल तर तेव्हा विरोधी पक्षापुढं सरकारला झुकावं लागतं. तेच हे ताजं उदाहरण आहे. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांनी अशा शेतकरी नेत्याच्या जर पाठीमागं जर राहिलं तर शेतकऱ्याच्या मागण्यावर निश्चित सरकारला विचार करावा लागतो. त्यातून एक ताजं उदाहरण आहे. मित्रांनो, आता बदल बघत असेल की जे काही शेतकरी नेते होते ते असे शेतकरी नेते सरकारनं ठेवलेले नाही आहे. ते बरेचसे असे जे शेतकरी नेते स्वतःला शेतकऱ्याच्या जीवावर मोठे झाले आणि सत्तेत जाऊन बसले. पण रविकांत तुपकर यांनी असेल किंवा रोहितदादा पवार यांनी सुद्धा पंढरपूर या ठिकाणी एक शेतकऱ्यासाठी अन्नत्याग उपोषण केलं आणि पुन्हा रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी ते अन्नत्याग उपोषण केलं होतं. मित्रांनो, त्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन मुख्यमंत्र्याबरोबर तुमची चर्चा घडवून आणू आणि तुमच्या मागण्याबरोबर सकारात्मक अशी चर्चा होईल असं आश्वासन दिलं. मित्रांनो, पण पावसाळी अधिवेशन संपत आलं तरी अद्याप त्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळं काल पुन्हा त्यांनी जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनाचं खरं एक यश आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी जर पाठिंबा दिला मित्रांनो तर आपण बघत असेल की तेव्हाच सरकारला झुकावं लागलं आणि आज मीटिंग झाली. आता बघू पुढील माहिती आपण मीडियाच्या माध्यमातून स्वतः तुपकर काय म्हणतात ते. आपल्यासोबत रविकांत तुपकर आहेत. मागील अनेक दिवसांपासून तुमचं आंदोलन चालू आहे. कर्जमाफीची डेडलाईन आहे ती पण गेली. आता नेमकं काय सांगितलं जातं आहे? कारण आज तसाच अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, बैठकीला वेळ दिला होता. महाराष्ट्रातला शेतकरी अनेक दिवसांपासून सरसकट कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर आहे. आम्ही सातत्यानं आंदोलनं करतोय.
मी उपोषणाला बसलो होतो. महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला, सरकारनं दखल घेतली नाही म्हणून काल आम्ही विधान भवनाच्या गेटवर त्या ठिकाणी राडा केला, घुसण्याचा प्रयत्न केला. काही लोक झाडावर चढले, आंदोलन झालं आणि मग काल सरकारला जाग आली. सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं. मुख्यमंत्री महोदयांबरोबर जवळपास अर्धा पाऊण तास आमची आतमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये तुम्ही जी काही अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी आणि निकष तुम्ही टाकलेले आहेत त्यामुळे 10 ते 15% लोकसुद्धा यात बसणार नाही असं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं. उदाहरणार्थ 2019ला ज्यांनी कर्जमाफी घेतली त्यांना नव्यानं फक्त 50,000 रुपये आम्ही देऊ हे जे त्यांनी सांगितलं, हे आम्ही त्यांना सांगितलं की यांना रेग्युलर कर्जमाफीमध्ये बसवा आणि मागचे प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे आले नाही. ज्यांना 50,000 रुपये तुम्ही देताय त्यांना 1.5 लाखापर्यंत रक्कम प्रोत्साहनपर अनुदानाची दिली पाहिजे. अशा जवळपास 27-28 मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत? मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मागणी काळजीपूर्वक ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं यातल्या ज्या काही मागण्या होण्यासारख्या किंवा योग्य आहेत, रास्त आहेत, त्या मागण्या घेऊन आम्ही कर्जमाफीच्या योजनेमध्ये बदल करा. लाभ कधी मिळणार, काही तारीख सांगितली आहे? हां, नाही, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ज्या काही मागण्या मांडल्या या तुमच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत, या रास्त आहेत. या कर्जमाफीमध्ये आम्ही तुम्ही जे काही सुचवलं त्यातले जास्तीत जास्त बदल करण्याचा प्रयत्न करू हाही शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आता त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत कर्जमाफी योजनेमध्ये बदल करायला. आम्ही थोडे दिवस त्यांची वाट बघू. जर 8-15 दिवसामध्ये त्यांनी काही या कर्जमाफी योजनेमध्ये बदल केले नाही तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी अर्थानं लाभ कधी मिळणार आहे शेतकऱ्यांना? काही आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वारंवार तारखावर तारखा देताय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे, शेतकरी प्रचंड नाराज आहेत आणि तुम्ही जर का तातडीनं ही कर्जमुक्तीची योजना लागू केली नाही आणि या जाचक निकष आणि अटी यातले बदलले नाही तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे हे ठणकावून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आणखी 15 दिवस लागणार असं तुम्हाला? नाही, त्यांनी आम्हाला हे नाही सांगितलं, पण त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही जे सुचवलं त्यातल्या रास्त गोष्टी ज्या आहेत आम्हाला योग्य वाटतात त्यात आम्ही बदल. शेवटचा प्रश्न, इन्कम टॅक्सचा एक निकष समोर येतोय. आम्ही त्या ठिकाणी मांडलं की जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो तो शेतकरी श्रीमंत नसतो. कृषी उत्पादनावर आधारित जो भरतो तो श्रीमंत नसतो, त्याच्यामुळे त्याचा समावेश करा तुम्ही त्याच्यामध्ये, हे आम्ही त्यांना सांगितलं. आज मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. काय बदल करतात त्याची वाट पाहू. 8 एक दिवसामध्ये नाही बदल केले किंवा गंडवागंडवीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला सरकारने तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील. काल आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. काल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.